जाऊया पुढच्या बातमीकडे. बातमी आहे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आणखी एका मोठ्या वक्तव्याची. मनसे नव्हे गुनसे झाल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये मनसेवर उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आणि त्यांनी महाराष्ट्र द्रोह्यांना मदत केली आहे असं म्हटलंय. माही मतदारसंघामध्ये तुम्ही उमेदवार उभा केला, मग का नाही करायचं? का नाही करायचं? महाराष्ट्र द्रोह्यांना विरोध करण्यासाठी मी उमेदवार उभा केलेला आहे. तिकडे काय बाकी कोण आहेत? नाही, मनसे प्रमुख म्हणतात की मी वरळीला उमेदवार दिला नव्हता. ती गुंसे आता गुंसे गुजरात नवनिर्माण, अच्छा, त्यांची एक भूमिका त्यांनी पहिली ठरवावी, मग आम्ही बोलू ना. भूमिका काय पहिली ती तर ठरवा. त्यांचं म्हणणं की पारिवारिक मी आदित्य जेव्हा उभे होते ना, मी महाराष्ट्र द्रोह करणाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही. पण परिवारातला सदस्य उभा असला तरी पण महाराष्ट्र हा माझा परिवार आहे आणि महाराष्ट्राशी द्रोह माझ्या परिवारातल्यानी जरी केला तरी मी त्याला पाठिंबा नाही देणार. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी गुणसे म्हटलं म्हणून मी म्हटलं की मेंदूला मूळव्याध झालेला आहे, मूळव्याध झालाय त्यांच्या मेंदूला. त्यामुळे आणि तो कशामुळे झालाय? मुलाचा पराभव आता वरळीत समोर दिसायला लागलाय. मग मनसेला टार्गेट कसं करायचं? तर एक काहीतरी परसेप्शन तयार करायला पाहिजे, जसं त्यांनी लोकसभेला केलं.